वाटी चमच्याचं प्रमाण वापरून पदार्थ करण्याची सवय नसलेली आई करते चकल्या. तिला शूटिंगची सुद्धा सवय नाही आहे. माझा भाचासुद्धा चकल्या करताना तिथंच होता. चकल्या अगदी उत्कृष्ट अशा झालेल्या आहेत. अप्रतिम चव आणि बघा किती सुंदर असे काटे आलेले आहेत त्याला. चकलीचा आपण आवाजसुद्धा ऐकू शकतो. मस्त कुरकुरीत कमी तेलकट अशा चकल्या. जिथं अगदी गरज असेल तिथंच व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर केलेला आहे. व्हिडिओ सुरू करणारच आहोत, पण त्याआधी नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सहा कुठे आहे ते? त्याला काही थोडंभर कमी असतं. साधारण 6 वाट्या चकली भाजणी, अर्धा चमचा हिंग, 3 चमचे. पण पुन्हा आपण बघून घालायचंय ना, मग आताच कशाला हे केलंस? 2 चमचे माझा हात येणार त्याच्यात. 2 चमचे मीठ. निदान मला तरी कळेल. 1.5 चमचा. 4 चमचे तीळ. तिखट, मीठ, ओवा आणि तीळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मीठ थोडं कमी वाटलं म्हणून थोडं घातलेलं आहे. अर्धा चमचा करू कसं? हळद घातलेली नाही. 6 वाट्याला 6 चमचे घेतले. 6 वाट्याला 6 चमचे. म्हटलं मग 2च वाटी घेऊ का? माझं होत नाही तर कधी पाहतो. तू नेहमीप्रमाणे कर. हे नाही माझ्याकडे भाजणी, पण आता होईल ते होईल. तू नेहमी पातळ जर तर काय करू? करू का? 2.5 वाट्या करायला पण सोपे आहे. हा तुझा चमचा. 6 वाटी भाजणीसाठी 2.5 वाट्या पाणी आणि 6 चमचे तेल उकळून घेतलं. गणतच तसं झालं का कोणाचं? पीठ दडपून ठेवायचं. एक अर्धा तास ठेवलं गेली चालेल. अर्धा तास, 20 मिनिटं ते अर्धा तास. अर्ध्या तासाने 11:15. अर्ध्या तासाने 11:15. अशा वाट्यांनी मला हे पण करून बघायचंय, शंकरपाळी. हे काय? हे बाई पाणी वापरून घालायचं? नाही असं द्यायचं. चांगलाच आम्ही असं घेऊन घालणार. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही का? अगदी सैल पडलं मग काटा हे होत नाही, काटा राहत नाही त्याला. पोहे पण मी गरम करून ठेवले. चिवडा थालीपीठासारखं, खूप सैल नाही, खूप घट्ट नाही. थोडे थोडे मळायचं, नंतर सैल पडतं. तेलाचा फोटो काय?
तिथं असते हे त्याचं मिळतं दुकान घरी असं सगळं मिळायचं. हां हां. चकल्या लाडवं वेगवेगळी लाडू आणि काय काय फराळ. चकल्या लाडू तिथं काय तेलाचा हात नाही ना लावायचा. नाही लावत. बोललं तर चालते ना का वॉइस ओव्हरच करते हा आता नंतर व्हायचं. आता एवढे सगळे आवाजाने आणि काय. नाही तो नाही दिसणार. मी एकदम ह्याच्यात घेतले काय? क्लोज. हं? नाही तो इथं थांबलेला. हं. खालीच एकच मोठी स्ट्रिप करायची आणि मग उन्हाळ्याची गोल गोल फिरवायची. पण ते हाताळलं की काटे तुटतात ना. जम्बो चकल्या करायला लागलीस काय ती नाही का मोठी वाटत नाही ती. एवढी बस का अरे बाबा तापले. तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे. हं. नंतर चिकटून बसली ती. ती पण चिकटून बसली. हाय फ्लेम. हं. अरे खरंच किती एवढा मोठा गॅस आहे. किती घातलं? 4 5. मावे तेवढे टाकले. माव्यांच्या एवढ्या टाकल्या चिकटून बसल्या एकमेकांना दोन टाकल्या. कढईत वाटत असलं तरीसुद्धा चकल्या चिकटलेल्या नाही आहेत. त्यानंतर खूप छान असे झालेले आहेत. तळण्याचा व्हिडिओ माझ्याकडून तो स्किप झाला आहे. पुढं मी त्यात दुसऱ्या बॅचच्या तळताना दाखवते आहे. चकल्या एकीकडे तळत असताना दुसऱ्या बॅचच्या सुद्धा इथं चकल्या तयार होत आहेत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. नंतर हाय टू मीडियम ॲडजस्ट करायची. हाय फ्लेम एकाही बसतील तेवढे 5-6 चकल्या. फ्लेम ॲडजस्ट. बुडबुडे कमी झाले की उलटायचे. दुसऱ्या बाजूने पण 2-3 मिनिटांनी उलटायचे. बघितल्या बघितलं भुसभुशीत नाहीच आहे की खुसखुशीत म्हटलं. म्हणजे आपल्या तशा परत घाल. गेलो करते. वडा पण हवा येतो. चकल्यातील तेल निथळण्यासाठी चाळणीत काढल्या आणि निथळून झाल्यावर थोड्याशा पहिल्या बॅचच्या गार झाल्यावर कागदावर ओतून ठेवल्या. सगळ्या चकल्या कागदावर ओतून ठेवल्या आणि पूर्ण गार झाल्यानंतरच त्या डब्यात भरायच्या. म्हणजे त्या छान टिकतात. अप्रतिम कुरकुरीत अशी चकली तयार आहे. मीडियम साईजच्या 50 चकल्या.